गेल्या 4 ते 5 दिवसापासून कराड तालुक्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे आणि या अवकाळीच्या तडाख्यामध्ये जो गारांचा पाऊस झाला त्याचा फटका आपण पाहू शकतो तो म्हणजे कलिंगड पिकाला मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे. ओण गावातील 5 ते 6 शेतकऱ्यांनी कलिंगड पीक हे मोठ्या जोमानं केलेलं होतं आणि चांगल्या पद्धतीचं हे पीक आलेलं होतं. अक्षरशः आखाती देशामध्ये जो युद्धाचा फटका बसला त्यामुळे या कलिंगडलाही मोठा फटका बसताना पाहायला मिळाला होता. मात्र कलिंगड पीक चांगलं आल्यामुळे कुठेतरी 4 पैसे मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा आता पूर्णपणे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अपेक्षेवरती पाणी फिरलेलं आहे. आपण या पावसाचं पाणी कशा पद्धतीनं फिरलं हे आपण शेतकऱ्यांकडून काय सांगाल, कशा पद्धतीनं या ठिकाणी फटका बसला? पाऊस असं अचानकच पाऊस आला. गारा एवढ्या मोठ्या प्रमाणात पडल्या की पूर्णपणे प्लॉट ह्या कलिंगडाचा डॅमेज झाला. त्यामध्ये सगळीच कलिंगड फुटून गेलेली आहेत. ह्या प्लॉटला सुरुवातीपासून 1 लाख ते ₹1.25 लाख खर्च केलेला आहे की बाबा निर्यात करायला, एक्सपोर्ट करायच्या या उद्देशाने हा प्लॉट तयार केलेला होता. त्याप्रमाणे त्याला सगळे म्हणजे त्या हाताच्या फोडाप्रमाणे ह्याला प्लॉटला जपलेलं होतं आम्ही, की ह्या ओंडला पाण्याचा प्रश्न असताना दुष्काळी भाग हा ओंड डोंगरी विभागात असल्यामुळं तरी सुद्धा आम्ही ऊसाचं पाणी कमी करून ह्या प्लॉटला पाण्यापासून जपलेलं होतं. सुरुवातीपासून याला पाणी वगैरे व्यवस्थित होतं. पण अचानकच हा अवकाळी पावसानं असा तडाखा दिला की गारानं पूर्णपणे नुकसान झाले. म्हणजे 100% हा प्लॉट गेला. यामध्ये आता आमचं 3 ते 4 लाख रुपयाचं नुकसान झाले. प्लॉट बघता असा हा 50 दिवसाचा प्लॉट आहे. पूर्णपणे ही फळं डॅमेज झाली. यातून आता पाणी यायला लागले म्हणजे फळं फुटली आहे सगळी. तरी शासनानं आम्हाला तत्काळ ह्याला मदत करावी एवढीच आमची अपेक्षा आहे. तर शासनानं मदत करावी ही तर आता यांची अपेक्षा आहे. परंतु कशा पद्धतीचा पाऊस आपण एवढ्या वर्षात पाहिला होता का? नाही कधीच इथून मागे तरी कधीच असा पाऊस झालेला नाही. म्हणजे मला कळते अशाच तरी कधी नाही. आमचे वडील पण सांगतात एवढ्या मोठ्या गारा इथे ओणमध्ये तरी कधीच पडलेल्या नाहीत आणि एवढं नुकसान कधीच झालेलं नाही. गारांचा आकार कसा होता? 100 ते 150 ग्रॅमच्या पुढे एवढ्या मोठ्या साईजची गार होती. अक्षरशः त्या पावसामध्ये बाहेर पडता देखील येत नव्हतं. काही करता सुद्धा आलं नाही. इतका मोठ्या गारा होत्या की ते समजा लागली तर जखम होऊ शकते अशा मापाची गारा आहे. आता तुम्ही बघू शकता कलिंगडला अक्षरशः खड्डे पडलेत. एवढे मोठ्या गारा पडलेत इथं. असल्या गारा इथून मागं तरी कधीच पडलेल्या नाहीत. तर फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गारांचा पाऊस पडला. तर तुम्ही काय सांगाल, एकंदरीत कसा खर्च या ठिकाणी या पूर्ण कलिंगड पिकाला या शेताला करावा लागला होता? त्या कलिंगडला खर्च भरपूर आहे. रोपांची लागवड रोपं लागतात. परत मल्चिंग, ठिबक आहे, मजूर आहे. त्यामुळे इतका खर्च म्हणजे एकरी 1 लाख ते ₹1.25 लाख खर्च येतो. आणि एवढा मोठा खर्च घालून सकट जर हे गारपीटाने काही अशा प्रकारे कलिंगडातून पाणी येतंय पूर्णपणे प्लॉट असं खराब झालेले नसलेत कलिंगड. आता हे कलिंगड पूर्णपणे नासून गेलेले आहेत. असे इतक्या मोठ्या गारा पडलेल्या आहेत. एक एक गार अशा लाडवासारखी मोठी मोठी गार पडल्यामुळे पूर्णपणे कलिंगडाचं नुकसान झालेलं आहे. याचा खर्च आम्हाला तर डोक्याला न पेलण्यासारखी आमची अवस्था झालेली आहे. शेतात अक्षरशः येऊ वाटत नाही. आता हे जे आम्हाला रोटर फिरवल्याशिवाय पर्यायच नाही दुसरा काय. या संकटानंतर शेतकऱ्यानं कुणाकडे बघायचं आणि अशा पद्धतीमुळे शेतीकडे तरुण वळतील का? आता अशी अवस्था आहे की शेतात अगोदरच आता ही इतकं नुकसान झालं की शेतात येऊ सकट वाटत नाही. आणि शेतीची जी आवड होती ती आता पूर्णपणे आमची आवड मनातून निघूनच गेलेली आहे शेती करण्याची. त्यामुळे आता आम्ही काय करावं हा मोठा प्रश्न आहे. आम्हाला शासनानं कमीत कमी झालेला आमचा खर्च हे तरी आम्हाला मिळावा एवढी आमची अपेक्षा आहे. तर एकंदरीत ह्या गारपिटीमुळं जो नुकसान झालेलं आहे याच्यासाठी आता प्रशासनानं तात्काळ कागदोपत्री खेळ न करता मदत करावी अशा पद्धतीची मागणी या ओंड गावातील 6 शेतकऱ्यांकडून केली जात आहे. न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, कराड, सातारा.